हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. बारचे अध्यक्ष माझे स्नेही ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, त्याचप्रमाणे बारचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेखजी, तसंच ॲडव्होकेट बसवराज इंगिरेजी, ॲडव्होकेट मीराजी, त्याचप्रमाणे बारचे इतर सर्व उपस्थित असलेले सन्माननीय वकील बंधू भगिनींनो आणि आजचे सत्कार मूर्ती माझे स्नेही ॲडव्होकेट मिलिंदजीचे आईसाहेब, त्याचप्रमाणे सौभाग्यवती बहिणी सुनबाई आणि मिलिंदचे सगळे घरातले आप्तस्वकीय आणि या शहरातले प्रतिष्ठित नागरिक. मला कल्पना आहे की आज माझ्यावरती अपेक्षांचं फार मोठं ओझं टाकण्यात आलं. मिलिंद यांचा परिचय माझा गेल्या 20-25-30 वर्षापूर्वी मी पंढरपूरला धुळा कोळेकरचा खून खटला चालवायला आलो होतो. त्यावेळेला मिलिंदला ज्यावेळेला मी बघितलं आणि मला सहकार्य करणार होते प्रॉसिक्युशनला आणि विरोधी कैलासवासी काकडे साहेब त्यावेळेला आरोपीचं प्रतिनिधित्व करत. आज मिलिंदची तब्येत तशी चांगली झालेली आहे, त्यावेळेला फार सडपातळ होते आणि त्यामुळे मला असं वाटलं की हा एखाद्या हिंदी चित्रपटला असलेला नटासारखा दिसणारी व्यक्ती या वकिली व्यवसायात स्वतःहून आली, याचं मला त्यावेळेला आश्चर्य वाटलं. पण मला त्यावेळेला त्यांची जो कळलं त्यांच्याबद्दलची माहिती मिळाली, त्यांचे पिताश्री कैलासवासी काकासाहेब या शहरात प्रतिष्ठित, या जिल्ह्यात प्रतिष्ठित वकील म्हणून कार्यरत होते आणि मिलिंदजींचं त्यानंतर आम्ही दोघंही एका खटल्यामध्ये पुन्हा पंढरपूरला एकमेकाच्या विरोधात होतो. पण मिलिंदने मी त्यावेळेला बघितलं आणि माझ्या हे लक्षात आलं की मिलिंद हे अत्यंत अभ्यासू वृत्तीचे तर आहेच, कायद्याचा व्यासंग आहे, परंतु साक्षीदाराची उलट तपासणी आणि विशेषतः उलट तपासणीमध्ये कुठे थांबावं हे त्यांना चांगलं कळतं, याची प्रचिती मला त्यावेळेला आली आणि अतिशय हितभाषी. मगाशी त्यांनी उल्लेख करताना सांगितलं की आजच्या कार्यक्रमाला होणार नव्हता असं नाही. ॲडव्होकेट फताडे साहेबांचं त्यांनी मला तसं सांगितलं नव्हतं, त्यांनी मला आधीच वॉर्निंग दिली, तुम्ही माझ्या आडनावाचा चुकीचा उच्चार करता. परंतु काही असलं तरी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, फरक पडत नाही. आणि म्हणून त्यांनाही माहित नव्हतं की आज मिलिंदजींचा सत्काराचा कार्यक्रम आहे. त्यांना ज्या वेळेला कळलं त्यावेळेला सांगितलं, हे मलाही माहित नव्हतं, खरोखर सॉरी. म्हटलं हरकत नाही, मी कार्यक्रमाला येणार आहे, खटलाही चालवणार आहे, हे निश्चित त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे मिलिंदजी तुमची काहीतरी गैरसमजूत असू नये म्हणून हा थोडासा मी कारण मिलिंदजींनी बोलता बोलता हे सांगितलं यांची इच्छा नव्हती. विरोधाचा भाग आहे, परंतु एक लक्षात घ्या की पार्लमेंट चालू हे मलाही माहिती. पार्लमेंट चालू असताना देखील एक खासदार तुमच्या इथे येऊ शकतो, कारण आमचं तुमच्यावर तेवढं प्रेम आहे. आणि मिलिंदजी, मगाशी तुम्ही अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. खरं म्हणजे मी मागेही तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की आता वकिली व्यवसायाला पूर्ण विराम करा आणि नवीन क्षेत्रात या. विधानसभा आहे, विधान परिषद आहे, राज्यसभा आहे, लोकसभा आहे, परंतु इथे येण्याच्या अगोदर घरचा मात्र सल्ला घेतला पाहिजे. कारण
रितेश चांगली वकिली करतो याची मला कल्पना आहे, परंतु वकिली व्यवसायामध्ये आपल्याला अनेक वेळेला अंतर्मुख होऊन विचार करावा लागतो. आपण समाजाचं ज्या वेळेला प्रतिनिधित्व करत असतो, ज्या वेळेला आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असतो, त्यावेळेला समाजाच्या देखील आपल्याकडनं फार मोठ्या अपेक्षा असतात. आणि म्हणून मी असं म्हणणार नाही की तुम्ही राजकारणात येऊ नये, परंतु राजकारण एक असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं आणि वाईट देखील आरोप सहन करावे लागतात. मी माझ्या अनुभवावरून सांगतो, मी आजपर्यंत एकच पक्ष चालवत आलेलो आहे. सरकार कुठल्याही पक्षाचं असलं तरी मी सरकारी वकील असतो, कारण मला फरक पडत नाही. म्हणजे माझी नेमणूक काँग्रेसच्या सरकारमध्ये, भाजपच्या सरकारमध्ये, आणि आज तर मी राष्ट्रपती नियुक्त म्हणजे भाजपचाही खासदार आहे, तर मला सगळे सारखे आहेत. परंतु हे होत असताना देखील या व्यवसायामध्ये असताना तुम्ही जी एक निष्ठा दाखवलेली आहे, आपल्या क्लायंटच्या प्रती तुम्ही जी श्रद्धा दाखवली आहे, आणि म्हणूनच तुम्ही सतत महाराष्ट्र राज्य बार कौन्सिलला तिसऱ्यांदा हॅट्रिक केलेली आहे. हे तुमच्या स्वभावाचं आणि तुमच्या वडिलांचे आशीर्वाद, तुमच्या आईसाहेबांचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुम्हाला हे यश मिळालेलं आहे. मगाशी आपण बोललात की आपल्याला वकील संरक्षण कायदा, त्याचप्रमाणे काही वकिलांच्या बद्दल आपल्याला जे प्रॉब्लेम स्टॅम्प ड्युटी असते ती देखील सरकारकडनं जमा करायला हवी. जे खरोखर मला हे कळलं नव्हतं की तुमचा मला इथे बोलवण्याचा उद्देश तसं नाही हे मला माहिती आहे, परंतु खरोखर काय होता हाच खरा वकिलाचा मोठा आवश्यक क्वालिफिकेशन आहे की आपला उद्देश मनातला काय आहे हे शेवटपर्यंत थांब पत्ता लागू नये, आणि माझ्यासारख्या मुरलेल्या सरकार वकिलालाही पत्ता लागला नाही. किती तुम्ही हुशार आहात हे वहिनी देखील कबूल करतील. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला म्हणत असतात की अनेक ह्या गोष्टी अपेक्षित झाल्या पाहिजे, पण थोडंसं आपण अंतर्मुख होऊन हाही विचार केला पाहिजे आज समाजामध्ये वकिलांच्या बद्दल काय भावना आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही समाजाचा विचार करतो त्याला आपली देखील काही नैतिक जबाबदारी असते. नैतिकता व नीतिमत्ता या अशा गोष्टी आहेत की त्या शाळेत शिकवल्या जात नाही, त्या आपल्या आचरणाच्या माध्यमातून आपल्या वागण्याने समाजापुढे दाखवावे लागतात. आणि म्हणून ह्या अशा गोष्टी दाखवायच्या असतात की म्हणून ज्या योगे समाजाला देखील वाटलं पाहिजे की हा मनुष्य इतका प्रामाणिक आहे की याच्याकरता काहीतरी केलं गेलं पाहिजे. आणि ही प्रामाणिक भावना आज वकिलांमध्ये निर्माण होणं देखील काळाची गरज आहे. मी थोडं स्पष्ट बोलतो, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रिय. काही वेळेला सत्य हे कटू असलं तरी ते बोलणं भाग असतं. आणि म्हणून त्यावेळेला म्हणजे परवा आपल्याला सांगायला हरकत नाही, दिल्लीला एक मीटिंग झाली, वैद्यकीय व्यवसायातल्या सगळ्या डॉक्टरांची एक ऑल इंडिया, कारण हा स्टेट सब्जेक्ट आहे, वकिलांचं संरक्षण म्हणजे लॉ अँड ऑर्डर हा सब्जेक्ट स्टेट सब्जेक्ट आहे, त्यामुळे याच्यावरती परवा दिल्लीमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रातले सगळे खासदार उपस्थित होते. त्या डॉक्टरांना ऑल इंडिया संरक्षण कायदा असला पाहिजे असं काही डॉक्टरांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात तो कायदा आहे डॉक्टरांच्या संरक्षणाकरता, पण तरी सुद्धा त्यांची मागणी होती की आम्हाला देशाच्या अंतर्गत हा कायदा झाला पाहिजे. मी त्यावेळेला हे मुद्दा तिथे मांडला, म्हटलं तुम्हाला पाहिजे आमच्या वकील बांधवांनाही संरक्षण कायदा पाहिजे, पण त्याकरता तुम्ही मला प्रारूप मिलिंदजी ते द्या, आपण जे तयार केलेलं आहे. फक्त तुम्हाला या निमित्ताने मी एवढंच सांगेन की तुमचा वकील म्हणून मिलिंदजी, आणि मिलिंदजी तुमच्याजवळ मनाची श्रीमंती आहे हे मी सहज पाहिलेलं आहे. पैशाची श्रीमंती आहे हे ठीक आहे, परंतु कालचं एक उदाहरण देतो. मी इथे येण्याकरता सर्किट हाऊसचं रिझर्वेशन फिक्स झालेलो, आणि इथे काही उच्च न्यायालयाचे 2 न्यायमूर्ती आजच्या आषाढीच्या निमित्ताने आज इथे येणार होते. त्यांची पंचायत झाली, कारण काही मिनिस्टर, राज्याचे मिनिस्टर, त्यांच्या नावाने एक सूट बुक होता आणि माझ्या नावाने एक सूट बुक होता. त्यामुळे त्या दोघी
यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्किट हाऊस मध्ये जागा नव्हती. तिथला प्रोटोकॉल ऑफिसर इथला जिल्हा न्यायालयाचा हुशार मनुष्य दिसतो. त्याने मिलिंदीला पकडलं. तुमच्या कार्यक्रमाला येत आहे तर तुम्ही काहीतरी सांगा निकमांना. आणि मग मला त्याचा फोन आला आणि मी त्याला धुडकावून लावलं. म्हटलं रिझर्वेशन कोणाच्या अगोदरच आहे? प्रेझेंट तुमचं आहे. कोण अगोदर आहे ते येणार तर त्यांनी कळवलं का? नाही कळवलं. आता कळवलं आम्हाला. म्हटलं मग मी देणार नाही म्हटलं तुम्हाला. त्याची पंचायत झाली. ती बातमी डिस्ट्रिक्ट सेशन जज पर्यंत गेली. जजेस मध्ये खरं उडाली. आता काय करायचं? मिलिंदीचा फोन मला आला आणि मिलिंदी असं पण मी त्यांना सांगितलं मिलिंद की हाऊ इज प्लेस. मिलिंदच्या एका गालाची खळी दुसऱ्या गालाला देखील कळणार नाही. मिलिंदीने काय बोलले मला की मिलिंदीने सांगितलं की साहेब तुम्ही ठरवा मला काय करायचं. म्हटलं मिलिंद म्हटलं मला हॉटेलमध्ये जायला हरकत नाहीये आणि याचं क्रेडिट मी या प्रोटोकॉल वाला सांगतो. मी मिलिंद थोड्यांमुळे मी जात आहे हॉटेलमध्ये, तुमच्यामुळे नाही. कारण आपल्या माणसाला आपण प्रोटोकॉल दिलं पाहिजे. म्हणून मिलिंद तुम्ही हा विषय माझ्याजवळ आज मांडलेला आहे की वकील संरक्षण कायदा मध्यंतरी मी जाय भावेला सांगितलं होतं जयंत जाय भावेला की बाबा तुम्ही बोलतायत खरं आहे परंतु नुसतं बोलू नको कारण आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा. आपल्या वकिलांच्याही काही रास्त मागण्या आहेत. मगाशी सांगितलं 60 वय, हल्ली 60 वय म्हणजे काही फार विशेष नाहीये. वयाची लिमिट वाढवायला पाहिजे, 70 72 केले पाहिजे. आणि म्हणून याकरता आपल्याला एक सामुदायिक प्रयत्न केले पाहिजे. मी फक्त या निमित्ताने तुम्हाला आश्वासित करतो कारण मला आता सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडायची आहे. तुम्हाला एवढंच आश्वासित करतो मी की तुम्ही निश्चित याचं प्रारूप मला द्या. तुमचा वकील म्हणून व्यक्तिगत तुमचा मिलिंद थोबडेंचा वकील, आपल्या सोलापूरच्या बारचे वकील म्हणून मी या दृष्टीकडून निश्चित प्रयत्न करेन. आणि राज्यसभेत देखील एक त्याला अशासकीय बिल म्हटलं जातं, त्याला प्रायव्हेट बिल्स असं म्हटलं जातं. हे प्रायव्हेट बिल देखील मी न्यायालयात सादर करेन म्हणजे राज्यसभेत सादर करेन आणि त्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न करेन. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.